माया, काय मी काळजीनं निघून आलो तुला भेटायला, पण तू अशी कशी निघून आलीस? काही सांगायचं तरी, मला आवाज तरी द्यायचा ना. मी काय सांगू तुला? काय पण झालं काय नक्की? अरे ती शनायाची मम्मा की घोरत होत्या रात्रभर त्या. मला झोपूच दिलं नाही त्यांनी. कधी हात टाकतायत अंगावर, कधी पाय टाकतायत. बाप रे, आय वॉज डॅम इरिटेटेड. कधी एकदा निघते आणि घरी येते असं झालं होतं. सो आय जस्ट लेफ्ट. अरे यार, आय एम सो सॉरी माया. हे सगळं ना तुला माझ्यामुळे सहन करावं लागतंय, याचं मला फार वाईट वाटतंय ग. इट वॉज डॅम हॉरिबल यू नो. मी कधीच विसरू शकत नाही कालची रात्र. नाही म्हणजे आधी त्या शनायाचा वेडेपणा सहन करा. फॉर अ वाईल मला तर असं वाटलं मी सर्कसमध्ये वगैरे आले की काय. आणि ते कमी होतं म्हणून त्याची मम्मा. गॉड, मला ते सगळं आठवलं ना तरी आता नाही, नकोच मला ते आठवायला. नाही तरी तू हे फक्त एक रात्र सहन केलंयस माया. माझ्यासाठी तर रोजच आहे ना आता. मी कसं सहन करत असेल याचा विचार करून बघ फक्त तू. आता शनायाला वेडाचा झटका आला की सगळं मीच सांभाळतो. त्या मम्मांचं सुद्धा सगळं मलाच करावं लागतं. आणि इतकं करून घर बीर सगळं सांभाळतो. म्हणजे बघ ना, एका पॉइंटला असं होतं की नाही राहायचंय. म्हणजे मी अशा परिस्थितीत कसा राहत असेल असा एखाद्याला प्रश्न पडेल ग. एक्झॅक्टली. अरे मलाच काय, कोणालाही प्रश्न पडेल. म्हणूनच माया, मला असं होतं की इतकं अनप्रेडिक्टेबल आहे ना सगळं. म्हणजे शनायाचं वागणं क्षणात चांगलं, क्षणात वाईट, क्षणात काहीतरी वेगळंच वागते. मम्माला तर तू पाहिलंच. त्यामुळे मला आता ना तिथे राहणंच नकोसं झाले. मला तिथे राहायचंच नाहीये. या आय नो. यू नो व्हॉट, या अशा लोकांना हँडल करणं सुद्धा फार रिस्की असतं. आणि म्हणून मी कालच ठरवलं, पुन्हा त्या घरात पाऊल टाकायचं नाही. नो, आय एम डन. व्हेरी गुड. म्हणजे तुला गरजच नाही ना परत त्या घरात यायची, कारण मीच राहणार नाहीये तिथे. मलाच राहायचं नाही यांच्या बरोबर. बर जाऊ दे माया, जे झालं ते आता विसरून जा. पण ही अंगठी काल तू विसरून आली होतीस का घरी? नाही, मी स्वतःहूनच ठेवून आले होते. म्हणजे माया, तुला माझ्याबद्दल, माझ्या इमोशन्स बद्दल? नाही, तसं नाहीये गुरुनाथ. इट्स जस्ट दॅट की मी अजून कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत आले नाहीये, स्पेशली आपल्या रिलेशनच्या बाबतीत. सो आय नीड सम टाइम यु नो. सो प्लीज आत्ता ही अंगठी तुझ्याकडेच ठेव प्लीज. माया, पण मला गुरुनाथ, मला आता याबद्दल अजून डिस्कशन नकोय. आय होप यू अंडरस्टँड. या ऑफकोर्स आय अंडरस्टँड माया. फक्त मला एक सांग की मी जो प्लॅन केलाय तो अजूनही तसाच आहे ना? हे बघ माया, मी खूप विचार करून हा प्लॅन केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे. एकदा का राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज झाली ना की सीईओ ची पोस्ट तुला मिळणार. आणि मग सगळं आपल्या मनाप्रमाणे होऊ शकेल माया. सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात येतील. त्यामुळे ते जर तसं घडलं तर मग आपल्यामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी घडू शकतील किंवा घडल्या पाहिजेत त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही येणार ना. सो तूही त्याचा तसा विचार कर. म्हणजे आपला प्लॅन मात्र तसाच ठेवूया आपण. काय मजा आली ना पण 2 दिवस गुलमोहरला. म्हणजे 2 दिवस कसे गेले ते कळलं सुद्धा नाही. हो, खरंच खूप मजा आली. मला जरा माहेरी गेल्यासारखं वाटलं. अथर्व पण केवढा खुश होता. हो, आणि आई, त्यांना किती काय काय सांगायचं होतं. नुसतं सांगायचं नव्हतं, तिला काय काय बनवून खायला पण घालायचं होतं. केवढं खायला दिलंय. वा वा वा, बरं वाटलं. पण किती काळजीपोटी करतात ना आई सगळं.
आणि त्याच काळजीपोटी तुला शोधत निघाल्या होत्या रात्री. पण बरं झालं तेव्हा मी आणि शन्या लपून बसलो होतो, नाही तर काही खरं नव्हतं. पण मला सांग राधा, हम्म? त्या शनायाचं काय एवढं अर्जंट काम होतं, ते पण एवढ्या रात्री? सांगते, सगळं सांगते. पण हे नक्की की गुरुनाथ सुभेदारांचं काही खरं नाही. त्यांनी त्या बिचाऱ्या शन्याला मायासमोर वेडं ठरवलंय. वेड? वेड म्हणजे हो य काय सांगतेस का तू? तेच तर ना, शन्याला वेडं ठरवून ते मायाची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. तूच मला तिच्या समोर वेड वागायला सांगितलंयस ना? हो, मीच सांगितलं ना. मग मी हे नाटक करायचंय ना? अगं हो शनाया, नाटक करायचं हे. आणि शन्यानी केलेल्या रेकॉर्डिंगमुळे आता गुरुनाथ सुभेदार पुराव्यानिशी सापडणार. मानलं बाबा, खरंच मानलं. ते काय तुम्ही चिंकी पिंकी दोघींना खरंच मानलं. हे काय प्लॅनिंग केलंय तुम्ही? पण हे सगळं चांगलं आहे राधा, पण मला असं वाटतं हे रेकॉर्डिंग लवकरात लवकर जाऊन तू ते मायाला दाखव. कारण हे सगळं लवकरात लवकर घडायला हवं आणि मायाला कळायला पाहिजे की गुरु काय लेवलचा माणूस आहे. नाही नाही नाही, हे रेकॉर्डिंग मी नाही दाखवणार मायाला. का? एकतर तिच्या दृष्टीने मी तिची प्रतिस्पर्धी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणि गुरुनाथ सुभेदारांचं आधीचं नातं तिला माहितीये. म्हणून हे काम मी शन्याला करायला सांगणार आहे. जेव्हा शन्या मायासमोर पुराव्यानिशी उभी राहील तेव्हा हे सत्य स्वीकारण्याशिवाय मायासमोर दुसरा कुठलाही पर्याय नसेल. तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरी राधा हे सगळं लवकरात लवकर घडायला पाहिजे, कारण गुरु काहीही करू शकतो. होईल, लवकरच होईल. त्यांच्या पापाचा घडा भरलाय, आता बुडायला वेळ नाही लागणार. आता कोणाला मेसेज करतेस? अरे आईंना मेसेज करतेय. आपण पोचल्याचं सांगायला हवं ना. नाही, मला वाटलं ते काय चिंकी पिंकी, मला भीतीच वाटते हलकी. हो ना, तिघेही गेले ना आज. आपल्या घरी गेले. अथर्व, राधिका, सौमित्र. बाबर, राधिका आज खूप खुश हसन बरं. हा, आता मग काहून खुश नाही असणार बरं? कोणत्या मुलीला आपला माहेर पण आवडत नाही मग का? पण एक सांगते हो, सारखं का नाही, जे काही बोलायचंय बस त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये तुमचाच विषय असायचा, तुमचाच विषय असायचा. हो ना, सांगितलं ना मी. म्हटलं तुम्ही देखील त्यांचीच आठवण काढत असता. तुमचा फोन आला, मी फोन केला की राधिका कशी आहे, सौमित्र कसा आहे, अथर्व कसा आहे, बस तुमच्याबद्दलच बोलत असतात बाबा. हा, काही नाही. हा, बाकी सगळं ठीक आहे. एक फक्त गोष्ट तुम्हाला सांगायची होती म्हणून फोन केला बरं. नाही हो, तसं म्हटलं तर काळजीचं आहे, तसं म्हटलं तर नाही. रात्री का नाही, राधिका काहीतरी आणायसाठी म्हणून खाली आपल्या बिल्डिंगच्या खाली गेली. म्हटलं बा एवढ्या रात्रीची कुठं चालली बाई, मी पाहिलं तिला. पण लगोलग मी देखील तिला पाठलाग केला आणि मग मी बाहेर तिला शोधायसाठी गेले. पण पोट्ट दिसला हो गुरुनाथ. मला आला संशय. म्हटलं हे पोट्ट इथं एवढ्या रात्री का करत आहे? अहो नाही ना, तुम्ही पण का बरं असं? मी फक्त तुम्हाला सांगायला फोन केला. निघायची वगैरे घाई करू नका बरं. मी आहे ना त्यावर लक्ष ठेवायला. पाहते तो का करतो ते. मग का तसं काही वाटलं तर मी तुम्ही फोन करेन, मग येऊन जाल. किड्या, अरे आठवतोय का काही? कधीची वाट बघतोय यार. तुला काही आठवतंय का? अरे यार, इतका विचार करतोय पण मला ना आठवतच नाहीये. कोण होती पिंकी? आठव ना. तुला आता शनायाच्या सगळ्या म्हणजे तुझ्या मैत्रिणीची मैत्रिणी ना ती, मग आठवत असेल ना कोण होती पिंकी? मैत्रिणी आठवतात रे. मैत्रिणी कशा विसरेल? आठवतात ना. अरे जी पिंकी होती ना, पिंकी गालाची. एक होती पिंकी नोज असणारी, एक पिंकी लिप्स वाली, एक पिंकी ड्रेस वाली. किड्या, अरे पण ही पिंकी नव्हती. अरे आता असं काय करतो तू? आणि शनाया एकाच कॉलेजला जात होता ना. कॉलेजमध्ये कधी होतो मी? अरे
होतं ना, मी यायचो मी असं कॉलेजला, पण कॉलेजमध्ये नव्हती रे कोणी पिंकी. बरं मग सोसायटीमध्ये कुठे गल्ली बोळामध्ये आजूबाजूला राहणारी कुणाची पुतणी, कुणाची भाची, कुणाची बहीण, कुणीतरी असेल ना पिंकी, आठव ना. आठवले. कोण पिंकी आठवले ना होतं का? अरे नाही, हे सगळं आठवलं रे मला. पुण्याचं ते सगळं सोसायटी कॉलेज, काय पोरी होत्या मस्त सगळ्या. केड्या, त्याच्यामध्ये पिंकी कोण होती? पिंकी नव्हती, रिंकी आठवली होती. केड्या यार, काय टाइमपास चालू आहे यार. मी इथे सिरियस आहे आणि तू काहीतरी आयडिया काढ ना बाबा. यावर तूच काहीतरी काम करू शकतो म्हणून तुझ्याकडे आलोय ना. काहीतरी आयडिया दे ना. एक आयडिया आहे. काय? तू ना मला त्या पिंकीचा फोटोच दाखव. तो फोटो बघून सांगतो मी ती कोण आहे ती. हा केड्या, मी तुझा फोटो लावीन भिंतीवर, हार घाले ना त्याला. अरे तुला सिरियसनेस कळतोय का केड्या? हे बघ, ही पिंकी कोण आहे हे सापडणं फार महत्वाचं आहे. कारण ही पिंकी शनायाला माझ्या विरुद्ध भडकवते आणि शनाया जर तिथंच ऐकत राहिली ना तर याच्या पुढे काय होईल, आपले सगळे प्लॅन फिसकटतील. कळतंय का? तुझंही नुकसान आहे त्याच्यात. हो, त्यामुळे प्लीज आठव, ही पिंकी कोण? पिंपी कोण? हे? पिंकी कोण? लोकांना घराबाहेर काढला, त्यांना मारावं लागतं, त्यांना ओरडावं लागतं, पण इनफ. मी इथे किती ऑकवर्ड फील करते आणि तुला हसायला येते. ऑफकोर्स हसण्यासारखंच आहे. पण थँक्यू सो मच मम्मा, तू काही न करता आज खूप काही केले. शनू बेबी, तुला ना कधी कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस कळलाच नाहीये. अरे छचू बद्दल काय सिरियस व्हायचंय? ती कोण आहे आपली? ती आपली कोणी नाहीये. पण मायानी जर माझ्यावरचा राग गॅरीवर काढला आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं तर अगं तो आपल्याला पैसे कुठून आणून देणार? जाऊ दे ग, तसंही या घरात आपलं काय भलं झालंय की वाईट होण्याची भीती वाटावी. काय ठीक आहे ना, कळतं मला आता. शनू बेबी थिंक यार, गॅरीचा जॉब गेला तर आपल्याला पैसे कसे मिळणार? मम्मा, पैसे मिळत नसतात, ते मिळवायचे असतात. मी असेच मिळवलेत गॅरीकडनं. आणि मला माहितीये ना, गॅरी शातीर आहे. त्याचा जॉब गेला जरी तरी तो वेस्ट शोधेल आपल्याला पैसे द्यायला परत. आणि नाहीच काही झालं तर मी बिझनेस करेन ना. मम्मा हसू नको ना. असं नको काय? अगं तुला जॉब करायला जमत नाही, तू बिझनेस काय करणार आहेस? अगं मग तेच तर आहे ना, माझी बिझनेस मेंटॅलिटी आहे. म्हणजे जॉबवाली मेंटॅलिटी नाही. आय कॅनॉट बी एन एम्प्लॉई. आय कॅनॉट वर्क अंडर एनीवन. आय एम द बॉस. ओके? कठीण आहे तुझं. हे बघ मम्मा, मी होप सोडले नाही, तू पण सोडू नको. ओके? कठीण आहे. कोणाचा फोन आहे? होप्स. आशा की किरण मा. आशा की किरण? उषा की किरण असते. बोल ग पिंकू. चिंकी कुठे आहेस? मी घरीच आहे. आपल्याला भेटायचंय. कधी? आत्ता. कुठे? आपल्या नेहमीच्या ठिकाणी. हा ओके, ठीक आहे, येते. ओव्हर अँड आउट. बाय बाय. शनू बेबी, आशा की किरण म्हणाली ना? पिंकूशी कशी काय बोलत होती? पिंकू निकनेम असेल. आशा की कन्फ्युजन. पिंकी पिंकी की किड्या, काय चाललंय तुझं? मी सोपं शीर्षासन करतोय. सोफ्यावर करतोय म्हणून? नाही रे, सोपं आहे म्हणून. त्याने ना मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि सुस्त. हो? मग काही सुचलं का? अरे आत्ता नाही सुचत आहे मला ना, फक्त तू उलटा दिसतोय. सरळ सरळ वाद. अरे सरळ हो. अरे काय टाइमपास लावला इथे? बस बरं सरळ आधी. अरे मी विचार करतो. केड्या, तुला कळतंय का मी किती टेन्शन मध्ये आहे आणि तुझा काय मूर्खपणा चाललाय? अरे मी खूप विचार केल्यानंतर ना, मला जे कळून चुकलंय ना, ती गोष्ट मी ठामपणे मांडणार आहे गुरु. आणि तुला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेवूस. कोणती गोष्ट? हीच की शनायाची पिंकी नावाची कुणीही मैत्रीण नाहीये. तू बरा आहेस ना? काय काही काय बोलतो? मग सतत तिला जे पिंकीचे फोन येतात त्याचं काय? अरे येत असतील ना फोन, मी कुठे नाही म्हणतोय.
पण ते पिंकीचे असतात कशावरून? म्हणजे एखादी व्यक्ती तिला इकडे तिकडे भेटायला बोलवत असेल ना, आणि ही सांगत असेल पिंकीने बोलवलं म्हणून. सॉरी टू से, पण शनायाच्या आयुष्यात एखादी दुसरीच व्यक्ती आली असेल तर? नाही शनाया असं नाही करणार काही. हा, असं नाही करणार. हा, अरे अरे, तू नव्हता आलास का तिच्या आयुष्यात? किड्या, माझी गोष्ट वेगळी आहे. हा, असं म्हणून स्वतःला सांत्वन देऊ नकोस. हा, शनायाच्या आयुष्यात कोणी येऊ शकतं. अरे नाही बाबा, हे बघ, काही झालं तरी या बाबतीमध्ये माझा शनायावर पूर्ण विश्वास आहे. ती असं करू शकणार नाही. ए बाई, विश्वास ठेवू नको. आजकाल काही होऊ शकतं. आणि तू तू उगीच माझं टेन्शन वाढू नकोस रे. मी काहीतरी सोल्युशन मागायला तुझ्याकडे आलो, तू टेन्शन काय वाढवतो? सोल्युशन दे मला. अरे मी काय देणार आहे यार सोल्युशन? तू मम्माला विचार ना, तीच सांगेल कोण पिंकी आहे का पिंका आहे ते. हे मला आधी का नाही सुचलं? मम्मा करेक्ट यार. हे मम्माला थोडे पैसे दिले ना की तिला बरोबर माझ्या बाजूला खेचून घेता येईल, म्हणजे मला सगळंच कळू शकेल. हा, लोचटच आहे ना ती. पण तू तिला पैसे देशील ना तर मलाही थोडे सारखं. काय ना, खूप कडकी आहे रे सध्या. झालं का तुझं परत सुरू झालं? नाही रे, म्हणजे खरंच कडकी आहे रे. म्हणजे काय ना, आणि मी काम केलं ना, मी शीर्षासन केलं, सोपं का होईना. चल, thanks. नाही मला कळे. ए पिंका, अरे नाही आपलं गुरु. ए हाय माया. काय ग, मला आत नाही घेणार आहेस का आज? हा, आय अंडरस्टँड. मला दिसतंय की तू घाबरली आहेस मी आले त्यामुळे, पण मी जेन्युइनली तुझी भीती घालवायलाच आले आज. पण त्यासाठी प्लीज मला घरात घे ना. मला खरंच काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय तुला. हो हो, ये ना ये प्लीज ये. काम. बस ना, बी कम्फर्टेबल. हो या, थँक्स. काही घेणार तू? कॉफी ज्यूस वगैरे मी आणते. नाही, आय जस्ट नीड युअर टाइम. आणि तू बस ग प्लीज. ओके. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सॉरी अगेन. सॉरी कशासाठी? नाही, दिस टाइम आय शुड हॅव कॉल्ड. यायच्या आधी तुला डिस्टर्ब केलं असेल ना म्हणून. नाही, दॅट्स ओके. आणि ऑल्सो अबाउट येस्टरडे, म्हणजे मला माहिती आहे मीच तुला बोलवलं होतं डिनरला. तू गेस्ट होतीस आमची. और द वे आय रिॲक्टेड विथ द ब्रूम अँड एव्हरीथिंग, म्हणजे आय नो तुला त्रास झाला असेल त्याचा. आणि जेन्युइनली माझं इंटेन्शन तुला त्रास द्यायचं असं काहीच नव्हतं. दॅट्स ओके शनाया. इनफॅक्ट तू काल सुद्धा यासाठी सॉरी म्हणाली आहेस, सो नो इश्यूज. ओके. हो, पण काल ॲक्च्युली अजून खूप गोष्टी घडल्या आहेत ज्या तुला माहितीच नाही आहेत. शनाया प्लीज, मला आता या टॉपिकवर अजून बोलायचं नाही आहे. अगं, मला दिसतंय ना की तुला आत्ताही मीच वेडी वाटते. पण मला हेच तर तुला सांगायचं आहे की मला वेडं ठरवून माझा नवरा तुला मूर्ख बनवतोय हे तुला माहितीच नाही आहे अजून. शनाया, आय टोल्ड यू राईट, मला नको आहे आता याबद्दल कुठलंही डिस्कशन. हे बघ ऐक, मला फक्त तुला एकच गोष्ट दाखवायची आहे, ती तू बघ. त्याच्यानंतर जर का तुला असं वाटलं की मी खोटं बोलते तर फाईन, इट्स ओके. मीन इट्स युअर डिसिजन. प्लीज हा व्हिडिओ बघ प्लीज. शनाया, आपलं सगळं ठरलंय बरोबर, सगळं ठरलेलं आहे. तू तिच्या समोर वेडा असल्याचं नाटक करायचं, तिला असं दाखवून द्यायचं, तिला पटलं पाहिजे की तू वेडी आहेस आणि हेच नाटक कंटिन्यू करायचं असं ठरलं होतं की नाही? आणि तसं जर नाही झालं तर मायाचा माझ्यावर विश्वास कसा बसेल? माया, आय एम सॉरी. And I know you must be shocked, but गॅरीला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. त्याला एखादी गोष्ट हवी असेल ना की तो काहीही करतो. आता काय मला वेडं ठरवलंय, उद्या तुला 4 गोष्टी आणखीन नवीन सांगेल. माझ्याशी लग्न करताना मला पटवताना किती कारणं दिली होती सगळ्यांना, आय रिमेंबर. बट आता हे सगळं बघून
तरी तुला त्याच्यावरच विश्वास ठेवायचा असेल तर देन दॅट्स अप टू यू. मी माझं काम केलंय. माया, फोन